नमस्कार. आज आपण 11व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 11. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये. श्लोकाचा अर्थ: कर्मयोगी ममत्व बुद्धी सोडून केवळ इंद्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारा आसक्ती सोडून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात. या ठिकाणी योगिना पद कर्मयोगासाठी आले आहे. जे योगी भगवत अर्पण बुद्धीने कर्म करत असतात ते भक्तियोगी म्हणविले जातात. परंतु जे योगी केवळ संसाराची सेवा करण्यासाठी निष्काम भावनेने कर्म करतात ते कर्मयोगी म्हणविले जातात. कर्मयोगी आपले म्हणविले जाणारे शरीर, इंद्रिये, मन इत्यादींनी कर्म करत असतानाही त्यांना आपले मानत नाहीत, तर त्यांना संसाराचेच मानतो. कारण शरीरादींची संसाराशी एकता असते. ज्यांना सामान्य मनुष्य आपले मानतात ती शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी वास्तविक कोणत्याही दृष्टीने आपली नाहीत, तर आपल्याला मिळालेली आहेत आणि सोडून जाणारी आहेत. त्यांना आपले मानणे सर्वथैव अज्ञान आहे. या सर्वांची संसाराशी स्वतः सिद्ध एकता आहे. विचारपूर्वक पाहिले तर शरीरादी पदार्थ कोणत्याही दृष्टीने आपले नाहीत. मालकीच्या दृष्टीने पाहिले तर हे भगवंताचे आहेत. कारणाच्या दृष्टीतून पाहिले तर ते प्रकृतीचे आहेत आणि कार्याच्या दृष्टीने पाहिले तर संसाराचे आहेत. अशा प्रकारे कोणत्याही दृष्टिकोनातून यांना आपले समजणे, यांच्याविषयी ममता ठेवणे अज्ञान आहे. ममतेला संपूर्णपणे समाप्त करण्यासाठीच या ठिकाणी केवलै हे पद प्रयुक्त झाले आहे. येथे केवलै हे विशेषण ममतेच्या अभावाचे द्योतक आहे आणि ते तेथे इंद्रियांचे विशेषण म्हणून दिलेले आहे. पण मन, बुद्धी आणि शरीर यांच्याशी त्यांचा संबंध घेतला पाहिजे. अभिप्राय असा की कर्मयोगी हे मन, बुद्धी, शरीर आणि इंद्रिये यांच्याविषयी ममत्व बाळगत नाहीत. ते या सर्व वस्तू भगवंताच्याच समजतात आणि लौकिक स्वार्थाने पूर्णपणे रहित होऊन निष्काम भावनेने भगवंतांच्या प्रेरणेप्रमाणे जसे भगवंत करवितात तशी सर्व कर्तव्य कर्मे करीत असतात. कर्मे ब्रह्माला अर्पण करण्याची व आसक्तीचा त्याग करण्याची गोष्ट भगवंतांनी 10व्या श्लोकात सांगितली होती. परंतु ते भक्तिप्रधान कर्मयोगाचे वर्णन आहे. याच अध्यायाच्या 8व्या व 9व्या श्लोकामध्ये सांख्ययोगाच्या मन, बुद्धी, इंद्रिय, प्राण व शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या सर्व क्रिया कोणत्या भावनेने आणि कशा प्रकारे होतात हे सांगितले होते. तसेच कर्मप्रधान कर्मयोगाच्या क्रिया कोणत्या भावनेने व कोणत्या प्रकारे होतात हे समजावून सांगण्यासाठी भगवंत म्हणतात की कर्मयोगी हे मन, बुद्धी, इंद्रिय आणि शरीरादी यांच्याबद्दल तसेच त्यांच्याकडून होणाऱ्या कोणत्याही क्रियेबद्दल ममता व आसक्ती ठेवत नाहीत. ते अंतःकरणाच्या शुद्धतेसाठीच कर्म करतात. अशा प्रकारे कर्मप्रधान कर्मयोगाच्या कर्मामागील भावना आणि तिचा प्रकार सांगण्यासाठीच येथे पुन्हा आसक्तीच्या त्यागाविषयी सांगितले आहे. जोपर्यंत मनुष्य कर्म करत असताना आपल्यासाठी एखाद्या सुखाची इच्छा करतो, अर्थात एखाद्या फलाची इच्छा ठेवतो आणि शरीर, इंद्रिये, मन इत्यादी कर्मसामुग्रीला आपली समजतो, तोपर्यंत तो कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. म्हणून कर्मयोगी फलाच्या इच्छेचा त्याग करून आणि
कर्मसामुग्रीला आपली न मानून केवळ दुसऱ्यांच्या हितासाठी कर्म करतो. कारण योगारूढ होण्याची इच्छा असणाऱ्या मननशील योग्यासाठी कर्म करणेच कारण म्हटले जाते. अशा प्रकारे दुसऱ्यांच्या हितासाठी तो जसजसा कर्म करतो तसतसे ममता, आसक्ती नष्ट होत जाते आणि अंतःकरणाची शुद्धी होत जाते. अशा प्रकारे आज आपण 11व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 12व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.